साईड हो दीदी, मधनं मध्ये येतेच नुसती. हाय, मी वीणा. सकाळचे कुंडावरचे दृश्य बघा. महादेवाला प्रणाम करून नाश्त्यावरती ताव मारला. कितना भी इडली चटनी खा लो, फिर भी तुमको चहा में डुबव डुबव के बची हुई पुरणपोळी खानी ही होती है. इमॅजिन करा, तुमच्या घराच्या खिडकीतून थेट अशी मस्त नदी दिसते. काय भारी व्ह्यू आहे. ही बघा, रेणुका देवीच्या दर्शनाला रेणुका सज्ज झाली. आणि ही मी. किती सुंदर दिसते ना मी. बाई, आपण आपलं स्वतःचं कौतुक करून घ्यायचं. मम्मीचा आजोळ असल्यामुळे तिला तर अटेन्शन मिळणारच ना. कुंडावर असणाऱ्या समोरच्या महादेवाच्या मंदिरात आणि हनुमानाच्या मंदिराचे दर्शन घेऊन 1 किलोमीटर असणाऱ्या 3 देवींच्या दर्शनाला निघालो. हे आहे वज्रेश्वरी देवीचे मंदिर. या सनातन संस्कृती पाहायला आलेल्या या 2 परदेशी महिला. वज्रेश्वरी मंदिरातील मुख्य गाभाऱ्यात श्री रेणुका देवी, श्री वज्रेश्वरी देवी, श्री कालिका देवी या 3 देवींच्या मूर्त्या विराजमान आहेत, ज्यांचा इतिहास असा आहे. इंद्राने सोडलेल्या वज्र अस्त्राचा प्रभाव निष्फळ करून भक्तांचे रक्षण करण्यासाठी देवी प्रकट झाली होती, म्हणून तिला वज्रेश्वरी असे नाव पडले. ही काय काय धमाल केली हे पुढच्या व्लॉगमध्ये सांगते. तोवर टाटा, बाय बाय.